मित्रांनो, नुकतंच महाराष्ट्र सरकारनं एस-सी, एस-टी, ओबीसी आणि एकूणच राखीव प्रवर्गातील लोकांसाठी एक अत्यंत महत्वाचा व धक्कादायक निर्णय या ठिकाणी घेतला. तो निर्णय काय आहे हे आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे. यामध्ये म्हटलं असं आहे, की राखीव प्रवर्गाचा लाभ घेणारे जे लोक आहेत, त्यांना सरकारी नोकरी प्राप्त करायची असेल आणि जर त्यांनी राखीव प्रवर्गाचा लाभ घेतला, तर त्यांना आता खुल्या गटामध्ये प्रवेश देता येणार नाही, प्रवेश घेता येणार नाही. अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्र सरकारनं नुकतीच या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच जे काही ऍक्टिव्हिटीज आहे आणि जे विद्वान लोक आहेत त्यांच्यामध्ये सातत्यानं चर्चा होताना दिसत आहे. तर आजच्या या सेशनमध्ये थोडस याच संदर्भामध्ये आपण चर्चा करूया आणि हा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने घेतला त्यातून एस-सी, एस-टी, ओबीसीचं कशा पद्धतीचं नुकसान होत आहे यावर पण आपण इथे या ठिकाणी चर्चा करू. हे नेमकं राजकीय षडयंत्र काय नेमकं आहे त्या सर्व गोष्टींवर आपण चर्चा करूया. मी थोडस तुम्हाला मागे या ठिकाणी घेऊन जातो. लक्षात घ्या, मागे कुठपर्यंत नेणार आहे, खूप मागे नाही. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला घेऊन जात आहे 1 ऑगस्ट सन 2024च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे. 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टानं एक निकाल या ठिकाणी दिला आणि त्या निकालामध्ये असं सांगितलं गेलं की आता इथून पुढे या ठिकाणी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे जे आहेत, शेड्यूल कास्ट आणि त्याचबरोबर या ठिकाणी शेड्यूल ट्राईब यांच्या मध्ये देखील उपवर्गीकरण या ठिकाणी करायला हरकत नाही. यांच्यामध्ये उपवर्गीकरण जे आहे हे उपवर्गीकरण करायला हरकत नाही ची भूमिका या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितली. आता जसं ओबीसी मध्ये उपवर्गीकरण झालं तशा प्रकारे आता शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्यामध्ये देखील उपवर्गीकरण करा अशा प्रकारची भूमिका सुप्रीम कोर्टानं इथे या ठिकाणी दिली. सुप्रीम कोर्टाचा दुसरा महत्वाचा निकाल असा होता की इथून पुढे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना देखील तुम्ही या ठिकाणी क्रीमी लेअरचा क्रायटेरिया इथे या ठिकाणी लावू शकता. काय करू शकता, तर क्रीमी लेअर जे आहे हे क्रीमी लेअर त्यांच्यावर या ठिकाणी लागू करू शकतो. अशी पण भूमिका इथे या ठिकाणी मांडली गेली. यस, त्या 7 जजच्या खंडपीठामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे भूषण गवई जे माजी सरन्यायाधीश होते त्यांचा देखील समावेश होता आणि त्यांनी या दोघांनाही मान्यता या ठिकाणी दिली. हो, एस-सी, एस-टीना क्रीमी लेअर लावा आणि एस-सी, एस-टीचं उपवर्गीकरण देखील करा अशा प्रकारची भूमिका सन्माननीय भूषण गवई साहेब यांनी या ठिकाणी देखील मांडली होती आणि आता याच्या अंमलबजावणीला सुरुवात या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे. सरकारचं असं सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं या ठिकाणी होतं एस-सी, एस-टीच्या उपवर्गीकरणासंदर्भात आणि एस-सी, एस-टीच्या क्रीमी लेअरच्या संदर्भामध्ये त्या राज्य सरकारनं निर्णय या ठिकाणी घ्यावे आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारनं जराही उशीर न करता या संदर्भात पटकन निर्णय या ठिकाणी घेतला. तो बाब अशी आहे की या महाराष्ट्र सरकारकडे ना तुमच्या एस-सी, एस-टी उपवर्गीकरणाच्या संदर्भात कोणता इम्पेरियल डेटा आहे, तर त्यांनी कसल्याही प्रकारचा डेटा उपलब्ध नसतानाही समिती गठीत त्या ठिकाणी केली. यस, त्या समितीचं नाव होतं न्यायमूर्ती बदर समिती. लक्षात घ्या, न्यायमूर्ती बदर समितीची स्थापना ही या ठिकाणी लगेच महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी केली आणि त्यानुसार सुद्धा एस-सी, एस-टी मध्ये उपवर्गीकरण करण्याच्या संदर्भामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार चर्चा या ठिकाणी सुरू आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. तर लक्षात घ्या की या संदर्भात सरकारनं आदेश या ठिकाणी जाहीर केले किंवा सरकारने या ठिकाणी लोकांना सांगितलं की तुम्हाला एस-सी, एस-टी उपवर्गीकरणाच्या संदर्भात काय काय वाटतं त्याबद्दल तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, तक्रारी, निषेध काय जे आहे ते या ठिकाणी ईमेलच्या द्वारे आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवा. आता या बदर समितीनं काय नेमका अहवाल दिला हा पब्लिकली जाहीर केलेला नाहीये, कोणालाच माहित नाहीये तो. आणि तसं असताना देखील तुम्ही या ठिकाणी इथं उपवर्गीकरणाच्या संदर्भात लोकांच्या तक्रारी घेत आहे ही निषेधार्ह बाब आपल्याला पहिल्यांदा इथं मानावी लागेल. तरी देखील लक्षात असू द्या, उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ज्या शेड्यूल कास्टमध्ये 59 जमाती आहे जाती आहेत त्यापैकी एक जमात किंवा एक जात जी आहे ती म्हणजे मातंग. ही समाज किंवा हा समुदाय जो आहे हा अनेक वर्षांपासून हा शेड्यूल कास्टच्या उपवर्गीकरणाची मागणी करत आलेला आहे आणि आम्हाला 8% रिझर्वेशन या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे या प्रकारची भूमिका घेताना आपल्याला पाहायला भेटतात. तर लक्षात घ्या, उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये एक अशी शक्कल या ठिकाणी लावली जाते की शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन सगळं जे आहे ते पुढारलेल्या जातींनी लाटलं
शेड्यूल कास्टमध्ये ज्या पुढारलेल्या जाती आहेत, मग त्यामध्ये बौद्ध समाज आहे आणि दुसऱ्या ठिकाणी चर्मकार समाज आहे. तर यांनीच शेड्यूल कास्टचं सारं रिझर्वेशन या ठिकाणी लाटलं आहे आणि बाकीच्या लोकांना, बाकीच्या ज्या काही अनुसूचित जातीमधल्या जाती आहेत त्यांना रिझर्वेशन मिळत नाहीये. अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडली गेली. यामध्ये अशी पण भूमिका पुढे येताना दिसून येतात की कुटुंबातील एकाच व्यक्तीला जर सरकारी नोकरी मिळाली तर बाकीच्यांना किंवा त्याच्या नंतरच्या पिढ्यांना द्यायची आवश्यकता नाही. अशी पण काही शक्कल काही लोकांनी आणली. चला आपण उपवर्गीकरणाच्या संदर्भातच थोडंसं या ठिकाणी चर्चा करूया. मुद्दा नीट असा आहे की पुढारलेल्या जातींनी रिझर्वेशनचा फायदा या ठिकाणी घेतला आणि मागे पडलेल्या जातींना रिझर्वेशनचा फायदा घेता आला नाही. अशा प्रकारची जी बोंब या ठिकाणी आहे त्यामध्ये मला पहिल्यांदाच या ठिकाणी हे सांगायचंय, रिझर्वेशन पॉलिसी नेमकी आली कुठून, कशा पद्धतीचं या ठिकाणी झालं ते थोडंसं आपण इतिहासातून पाहूया. तर लक्षात घ्या, एससी एसटी जे आहे, तर या एससी एसटीच्या संदर्भात रिझर्वेशन पॉलिसी आली ती 1935च्या या ठिकाणी भारत सरकार कायदा यामधनं या ठिकाणी आलेली आहे. तर लक्षात घ्या, 1935च्या भारत ऍक्ट नुसार, इंडिया ऍक्ट नुसार या पद्धतीचा या ठिकाणी एससी एसटीच्या संदर्भात सर्वात पहिल्यांदा अनुसूची निर्माण करण्यात आली आणि भारतीय संविधान जेव्हा लागू झालं तेव्हा या एससी एसटींना या ठिकाणी रिझर्वेशन दिलं गेलं. घटनात्मक ते रिझर्वेशन आहे आणि त्या संवैधानिक रिझर्वेशन एससी एसटींना सुरुवातीपासून म्हणजेच भारतीय संविधान लागू झाल्यापासून या ठिकाणी आलं. परंतु मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात असू द्या, हे रिझर्वेशन लगेच असं मिळालं का? तर लक्षात घ्या, यासाठी हे रिझर्वेशन मिळण्यासाठी एससी एसटींचं एकूणच सर्वांगीण उत्थान करण्याच्यासाठी फुले शाहू आंबेडकरांनी 108 वर्षांचा जीवन संघर्ष या ठिकाणी लढलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सुरू केलेली ही चळवळ ही 1956 पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या एकूणच सामाजिक जीवनातून निर्माण झालेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग अशा प्रकारे या शेड्यूल कास्टला, शेड्यूल ट्राईबला जे रिझर्वेशन दिलं गेलं ते या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांच्या 100 वर्षांच्या जीवन संघर्षाचा परिपाक आहे की जो यांना या ठिकाणी रिझर्वेशन दिलं गेलं. महत्वाचा मुद्दा हा आपण या ठिकाणी लक्षात असू द्या, या संदर्भामध्ये मला पुणे कराराची पण एक आठवण तुम्हाला या ठिकाणी करून द्यायची आहे. पुणे करार जो 1932 साली या ठिकाणी झाला, तो पुणे करार झाला महात्मा गांधी आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये, म्हणून याला गांधी आंबेडकर या नावानं देखील संबोधलं जातं. येरवडामध्ये झाला म्हणून याला येरवडा म्हणून देखील संबोधलं जातं. पुणे करारामध्ये एक अत्यंत महत्वाची तरतूद होती, हा मुद्दा लक्षात घ्या. पुणे करारामध्ये काय सांगितलं गेलं होतं की शेड्यूल कास्टला रिझर्वेशन या ठिकाणी दिलं जाईल सरकारी नोकऱ्यांमध्ये. मात्र ते सरकारी नोकऱ्यांमध्ये जर त्यांना आरक्षण या ठिकाणी प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांनी काय करायला हवं, तर त्याचा बेसिक क्रायटेरिया त्यांनी पूर्ण करायला हवा. म्हणजेच त्यांनी काय केलं पाहिजे, तर शैक्षणिक पात्रता जी आहे ही शैक्षणिक पात्रता त्यांनी ती या ठिकाणी पूर्ण करायला हवी. अशा प्रकारची भूमिका पुणे करारामध्ये या ठिकाणी आहे. म्हणजे मुद्दा नीट लक्षात असू द्या, तुम्हाला रिझर्वेशनचा फायदा तेव्हाच उचलता येणार आहे जेव्हा तुमच्याकडे एक शैक्षणिक पात्रता या ठिकाणी असेल. शैक्षणिक पात्रता नाही आणि तुम्ही एससी एसटी मध्ये जन्माला आला तर तुम्हाला आरक्षणाचा फायदा होईल का, तर नक्कीच नाही होणार, हे लक्षात घ्या. आता बघा, नीट समजून घ्या, एससी एसटी आणि ओबीसी या प्रवर्गामध्ये ज्या ज्या लोकांनी हा बेसिक क्रायटेरिया कंप्लीट केला त्या लोकांना कुठे ना कुठेतरी रिझर्वेशनचा फायदा झालेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर म्हणजेच काय, तुम्हाला आरक्षण प्राप्त करायचं असेल तर आधी शिक्षण घ्यावं लागतं. शिक्षण घेतलं की आरक्षण घेतलं की सरकारी नोकरी. अशा प्रकारची जी संकल्पना, अशा प्रकारची जी भूमिका आहे ते इथे या ठिकाणी लक्षात घ्या. मात्र शैक्षणिक पात्रता जर तुम्ही या ठिकाणी तुमची नसेल तर तुम्हाला आरक्षण आणि सरकारी नोकरी मिळणार नाही. मुद्दा नीट लक्षात घ्या. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी या प्रवर्गातील लोकांनी स्वतःला शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनवलं आणि स्वतःला शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनवल्यानंतर त्यांनी रिझर्वेशनचा फायदा घेतला आणि स्वतःची प्रगती या ठिकाणी त्यांनी करून घेतली. तरी देखील शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी मध्ये असे काही समूह घटक आहे की ज्यांनी या ठिकाणी या प्रकारचा रिझर्वेशनचा फायदा घेतला नाही, ते अजूनही मागे पडलेले आहेत.
हे या ठिकाणी सत्य आहे, हे लक्षात असू द्या. परंतु जर जे मागे लोक आहेत, एससी, एसटी, ओबीसी मध्ये मागे पडलेले जे लोक आहे, ते मागे पडलेले लोक यांना पुढे आणण्यासाठीच तर राज्य सरकारे असतात. या मागे पडलेल्या लोकांना पुढे नेण्यासाठीच तर राज्य सरकार असतं. राज्य सरकारची भूमिका काय आहे? कल्याणकारी राज्य निर्माण करणं. जर राज्य सरकारची जबाबदारी आहे कल्याणकारी राज्य करणं, तर मग मला सांगा, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी मध्ये मागे पडलेल्या लोकांसाठी काय केलं पाहिजे? तर सरकारने या ठिकाणी त्यांच्यासाठी योजना निर्माण करायला हव्या, त्यांच्यासाठी या ठिकाणी प्लॅनिंग करायला हवं आणि या मागे पडलेल्या जातींना पुढे कसं आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करायला हवा. मात्र सरकार काय करतंय, तर सरकार स्वतःवरची जबाबदारी ही झटकतंय आणि जाती-जातीमध्ये भांडण लावण्यासाठी या प्रकारच्या उपवर्गीकरणाचं या ठिकाणी षडयंत्र या ठिकाणी रचतंय आणि त्यातून मग काय आता होतंय, महाराष्ट्रातील जातीय सलोखा हा इथे या ठिकाणी कुठे ना कुठेतरी त्याला ठेच पोहोचताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. मला हे सांगायचं, उपवर्गीकरणाच्या बाजूने जे लोक, जे कार्यकर्ते, जे समुदाय आता इथे या ठिकाणी आहेत, त्या उपवर्गीकरणाच्या बाजूने असणाऱ्या लोकांनी आधी या ठिकाणी आपल्या समुदायांमध्ये एक शैक्षणिक चळवळ इथे या ठिकाणी राबवणं खूप जास्त गरजेचं आहे. ती शैक्षणिक चळवळ जर तुम्ही राबवली, तरच या ठिकाणी आरक्षणाचा फायदा तुम्हाला या ठिकाणी घेता येऊ शकतो, हा लक्षात घ्या. तुमच्या जातीतल्या लोकांनी देखील ज्यांनी आरक्षण या ठिकाणी घेतलं आणि कुठेतरी प्राध्यापक म्हणून कामाला लागले, कुठेतरी सायंटिस्ट म्हणून कामाला लागले, कुठेतरी मोठमोठ्या पदांवर, छोट्या मोठ्या पदांवर का होईना ते कामाला लागले, त्यांना विचारा, तुम्ही शिक्षण घेतलं नव्हतं का? तर शिक्षण त्यांनी घेतलं होतं. शिक्षण घेतल्यानंतरच त्यांना ते पोस्ट या ठिकाणी मिळाली, ती जागा या ठिकाणी मिळाली आणि त्यामुळं आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडणं, यातून आपला आत्मघात या ठिकाणी होईल, हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मी आता माझ्या दुसऱ्या मुद्द्याकडे या ठिकाणी वळत आहे, हे लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, चला मान्य करू आपण उपवर्गीकरण झालंच आणि ते होणार पण आहे. लक्षात घ्या. झालंच आणि ते होणार पण आहे. उपवर्गीकरण झालं तर त्यांचा म्हणजे सरकारचा दुसरा मोर्चा आहे तो म्हणजे क्रिमी लेअरकडे जाण्याचा. म्हणजे एससी-एसटी मध्ये क्रिमी लेअर या ठिकाणी लावण्याच्या संदर्भात. तर लक्षात घ्या, एससी-एसटी मध्ये जे पुढारलेले लोक आहेत, क्रिमी लेअरचा अर्थ काय? तर असे एससी-एसटी मधले लोक की ज्यांचं उत्पन्न अमुक एका मर्यादेच्या पुढे गेलेलं आहे, त्या लोकांना आता एससी-एसटीचं रिझर्वेशन पण घेता येणार नाही. जसं ओबीसींच्या षडयंत्र रचलं इंदिरा साहनी केसच्या माध्यमातून, तशाच प्रकारचं क्रिमी लेअर आता इथे एससी-एसटी न लागू करा. सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत म्हणून सरकार म्हणे आम्ही काय करणार, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. म्हणून त्या पद्धतीनं एकदा उपवर्गीकरण झालं की त्यांचा दुसरा मोर्चा आहे तो म्हणजे क्रिमी लेअरकडे या ठिकाणी जाणं. आणि मग लक्षात घ्या, जर का क्रिमी लेअर या ठिकाणी लावलं एससी-एसटीने किंवा उपवर्गीकरण लावलं की क्रिमी लेअर पण होणार आहे. क्रिमी लेअर जर का या ठिकाणी लावलं तर लक्षात घ्या, रिझर्वेशन जे मिळते आपल्याला ते कशाच्या आधारावर मिळते, तर सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांना रिझर्वेशनची तरतूद आहे. मात्र जर क्रिमी लेअर जर या ठिकाणी लावलं तर तो क्रायटेरिया बदलून तो या ठिकाणी कसा राहणार आहे, आर्थिकतेच्या आधारावर या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे ज्यांचं उत्पन्न कमी, मग तुम्ही एससी मध्ये जन्माला या, एसटी मध्ये जन्माला या, ओबीसी मध्ये जन्माला या किंवा अन्य कोणत्याही गटामध्ये जन्माला या. जर तुमचं आर्थिक उत्पन्न कमी, तर तुम्हाला या ठिकाणी रिझर्वेशन, अदरवाईज नाही. एक वेळ अशी या ठिकाणी या देशामध्ये येईल की आता रिझर्वेशन कोणाला, तर रिझर्वेशन सामाजिक दृष्ट्या मागे असणाऱ्या लोकांना नाही, तर आर्थिक दृष्ट्या मागे असणाऱ्या लोकांना आहे. मग मुद्दा असा आहे, हजारो वर्ष जे तुम्ही एससी-एसटी, ओबीसीचं सामाजिक उत्पीडन केलं, जे एससी-एसटीचं सामाजिक उत्पीडन तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी करत आलेला आहात, तर त्याची भरपाई कधी तुम्ही देणार आहात? मग मला तुम्ही या ठिकाणी सांगा, त्या ठिकाणी देशाला देश स्वतंत्र झाला 70-75 वर्ष पूर्ण होऊन आणि या 70-75 वर्षामध्ये एससी-एसटी, ओबीसी मधले काही समूह घटक ज्यांची संख्या 5% पण नाही, ते 4 चाक्यांमध्ये फिरू लागले, बंगल्यांमध्ये राहू लागले, चांगलं जीवन जगू लागले, की त्यांचं रिझर्वेशन समाप्त करा. अशा प्रकारची ओरड या भारतामध्ये या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे. हे षडयंत्र आहे, हे थोडंसं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं उपवर्गीकरणाच्या संदर्भात आवाज उठवणाऱ्या लोकांनी पुढे सावध राहा. उपवर्गीकरण लागू झालं की क्रिमी लेअर पण लागू होणार आहे. आणि आता महाराष्ट्र सरकारच्या या आपल्या निर्णयाकडे या ठिकाणी येऊया. तर लक्षात घ्या, महाराष्ट्र सरकारचा हा जो निकाल आपल्याला पाहायला भेटतो काल परवा झालेला,
त्या निकालामध्ये काय सांगितलेलं आहे? त्या निकालामध्ये सांगितलं तुम्ही एससी असताल, एसटी असताल, ओबीसी असताल, ईडब्ल्यूएस असताल किंवा अन्य कोणतेही समूहघटक असताल, म्हणजे रिझर्वेशन घेणारे, जर तुम्ही राखीव प्रवर्गाचा लाभ जर या ठिकाणी घेतला, तर तुम्हाला या ठिकाणी ओपन गटामध्ये या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. ओपन गटाची जागा तुम्ही या ठिकाणी प्राप्त करू शकणार नाही जर तुम्ही याचा लाभ घेतला तर. ओपनवाल्यांनी जास्त खुश होऊ नये लक्षात घ्या. विषय काय आहे तो नीट समजून घ्या. लक्षात घ्या, हा खुला गट म्हणजे काय आहे? खुला गट काय आहे याची डेफिनेशन नीट या ठिकाणी समजून घ्या. खुला गट काय आहे? हा खुला गट सर्वांसाठी खुला आहे. काय मी म्हणतोय? खुला गटाचा अर्थ काय आहे? सर्वांसाठी तो खुला आहे. तो जे रिझर्वेशन घेत नाही अशांसाठी तर आहेच आहे. परंतु एससी साठी पण खुला आहे, एसटी साठी पण खुला आहे, ओबीसी साठी पण खुला आहे, ईडब्ल्यूएस साठी पण खुला आहे आणि जे आमचे मराठा बांधव आता या ठिकाणी कुणबीचं प्रमाणपत्र घेऊन जे काही रिझर्वेशनचा बेनिफिट उचलू पाहत आहे, त्यांच्यासाठी पण या ठिकाणी खुला आहे. हा खुला गट कोणत्या एका विशिष्ट वर्गासाठी राखीव नाही. मुद्दा नीट लक्षात असू द्या. हा खुला गट कोणत्या एका विशिष्ट वर्गासाठी राखीव नाही, हा सर्वांसाठी खुला आहे. मात्र महाराष्ट्र सरकारनं आता तो तुमच्यासाठी बंद केलेला आहे. याचाच अर्थ काय आहे? याचाच अर्थ सामाजिक न्याय जो आहे हा इथे या ठिकाणी मारण्याचं काम इथे या ठिकाणी सरकारनं या निर्णयाच्या द्वारे या ठिकाणी केलेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर तुमच्यातील बरेच लोक म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, न्यायालयाचा आदेश आहे, एकदम बरोबर आहे. न्यायालयाचा आदेश आहे, न्यायालयाचा सन्मान आहे, सगळं काही मान्य आहे. परंतु महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांची धरती, त्याची कर्मभूमी फुले शाहू आंबेडकरांची कर्मभूमी ही महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रात राज्य केलं, समतेची चळवळ उभी करून त्यांनी समतेचा विचार या महाराष्ट्राला दिला. महाराष्ट्र धर्म इथे या ठिकाणी सांगितला. अशा महाराष्ट्रामध्ये मागे पडलेल्या लोकांना आणखीन मागे नेण्याचा कसा कार्यक्रम इथे या ठिकाणी आखला जावा याचा प्रयत्न आपले राज्यकर्ते इथे या ठिकाणी करताना एकंदरीत दिसून येत आहे, हे लक्षात असू द्या. तर यामुळे होणार काय आहे? तर यामुळे लक्षात घ्या, एससी एसटी ओबीसी मधले जे हुशार लोक आहेत त्यांना ओपन मधल्या सीट्स मिळणार नाही. पहिला मुद्दा. एससी एसटी ओबीसी मधले जे हुशार लोक आहेत त्यांना ओपन मधल्या सीट्स मिळणार नाही. म्हणजे त्यांना कुठल्या सीट्स मिळणार? एससी एसटी ओबीसीचा जो कोटा सरकारने सांगितलेला आहे त्या कोट्यातच त्यांना रिझर्वेशन मिळणार, तीच ते आपली पोस्ट या ठिकाणी मिळवणार. यामुळे काय होणार? याचा कट ऑफ या ठिकाणी वाढणार, याचं मेरिट जे आहे हे याचं मेरिट या ठिकाणी हाय जाणार आणि हे ओपनचं मेरिट जे आहे ते या ठिकाणी कमी असणार आहे. यांचं मेरिट या ठिकाणी भविष्यात कमी या ठिकाणी लागणार आहे. लगेच काय होणार आहे? त्याला वेळ लागणार आहे, लक्षात घ्या. इथे कमी मेरिट लागणार आणि इथं हाय मेरिट या ठिकाणी लागणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था इथे या ठिकाणी निर्माण होणार आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. याचा दुसऱ्या बाजूनं हा एक मुद्दा मी या ठिकाणी समजून सांगतो. याचा अर्थ असा आहे की शेड्यूल ट्राईब ओबीसी हे कितीही हुशार असले तर त्यांना सरकारनं ज्या काही कोटा ठरवून दिला तिथेच त्यांनी जगायचं, तिथंच त्यांनी मरायचं. त्यांनी इकडे घुसण्याचा प्रयत्न करायचा नाही. हा मुद्दा इथे या ठिकाणी आहे, हे लक्षात असू द्या. आणि हे तुमच्या संवैधानिक हक्क अधिकारांना पायदळी तोडवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, एससी एसटी ओबीसी यांना जे रिझर्वेशन मिळालं त्यांच्या बापजाद्यांनी कष्ट केले म्हणून मिळालेले नाहीये. काय मी म्हणतो ते नीट समजून घ्या. एससी एसटी ओबीसी यांना जे रिझर्वेशन त्यांच्या बापजाद्यांनी संघर्ष केला म्हणून मिळालेलं नाहीये. त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 108 वर्षांचा संघर्ष केलेला आहे. त्या 108 वर्षांच्या जीवन संघर्षाचं फलित आहे हे तुम्हाला या ठिकाणी इथं रिझर्वेशन पॉलिसी लागू केली गेली आणि त्यातून मग तुम्ही या ठिकाणी स्वतःचा उद्धार केला. तर लक्षात घ्या, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी तुम्हाला शिक्षण दिलं, शाहू महाराजांनी तुम्हाला आरक्षण दिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला संवैधानिक हक्क अधिकार या ठिकाणी दिले आणि त्यातून मग देश स्वतंत्र झाल्यानंतर तुमचे 50-100 वर्षांमध्ये 50 वर्षांमध्ये प्रगती होऊ लागली. परंतु जर आता रिझर्वेशन समाप्त झालं तर शिक्षणाकडचा तुमचा इंटरेस्ट कमी होईल. रिझर्वेशन संपलं, शिक्षण तुमचं संपलं, मग परिस्थिती काय आहे? तर परिस्थिती तीच आहे जी तुमची या ठिकाणी या 108 वर्षांच्या जीवन संघर्षाच्या आधीची होती.
तीच परिस्थिती तुमच्यावर निर्माण होऊ शकते जर का तुम्ही आज जागे झाला नाही तर, हे लक्षात घ्या. तर या संदर्भामध्ये काय करायला हवं ते पण आपण थोडंसं लक्षात ठेवूया. दोष सरकारचा नाहीये, दोष आपला आहे. कारण आपण काय करतो ते नीट समजून घ्या. बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा आपल्या घटनाकारांनी या देशामध्ये एक व्यवस्था आणलेली आहे. ती व्यवस्था आहे लोकशाहीची. आपल्या या देशामध्ये लोकशाहीची व्यवस्था या ठिकाणी आहे. साहजिकच लोकशाहीची साधी व्याख्या काय आहे? तर लोकशाहीची साधी व्याख्या आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेलं राज्य. लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेलं राज्य आणि या लोकशाहीचा उद्देश हा वेलफेअर स्टेट असला पाहिजे, कल्याणकारी राज्य असलं पाहिजे. दबलेल्या, पिचलेल्या दुर्बल समुदायाला वर आणण्याचं कार्य हे लोकशाहीमध्ये होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि लोकशाहीमध्ये काय असतं या ठिकाणी, लोकशाहीमध्ये या ठिकाणी निवडणुका या ठिकाणी असतात. आणि या ज्या निवडणुका या ठिकाणी असतात, या दर 5 वर्षांनी होत असतात. दर 5 वर्षांनी होत असतात. जर का घटनाकारांनी ही व्यवस्था करून ठेवलेली आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी ही संविधानामध्ये व्यवस्था करून ठेवलेली आहे. जर तुमच्या मताचे सरकार नसेल, तर ते सरकार बदलण्याचा अधिकार पुढच्या 5 वर्षांनी तुम्हाला इथे या ठिकाणी दिला आहे, हे लक्षात घ्या. हा घटना अधिकार आहे तुमचा, की जर हे सरकार असं वाटतंय तुम्हाला, की आमचे संवैधानिक हक्क अधिकार या ठिकाणी दडपून टाकत आहे, आमचे हक्क अधिकार या ठिकाणी मारून टाकत आहेत, तर पुढील 5 वर्षांच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला स्वतःचं मत या ठिकाणी देऊन तुम्हाला तुमच्या मताचे लोक सत्तेमध्ये आणण्याचे अधिकार हा घटनाकारांना दिलेला आहे. कारण या देशामध्ये वन मॅन, वन वोट अँड वन व्हॅल्यू आहे, हे लक्षात असू द्या. आणि त्यामुळं तुमच्या मताची किंमत जी आहे, ही जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, तोपर्यंत तुमची व्यवस्था ही अशाच पद्धतीची राहणार आहे. संवैधानिक हक्क अधिकार हळूहळू कमी कमी होणार आहे आणि हे सगळे संवैधानिक अधिकार एकदा का कमी झाले, तुमची सगळी व्यवस्था, तुमची सगळी चळवळ जर का समाप्त झाली, तर घटना बदलण्यासाठी पण फारसा काही वेळ लागत नाहीये. हा पण मुद्दा लक्षात घ्या. आणि म्हणून मग मला हे सांगायचं मित्रांनो, जागृत व्हा. तुम्ही काय करता? निवडणुकांमध्ये पैसे घेता. निवडणुकीमध्ये तुम्ही ₹500 ₹200 ₹100 कोणी कोंबडीचा लेग पीस दिला खायला तर त्याच्यावर, कोणी वडापाववर, दारूच्या पव्यावर तुम्ही आपली मतं विकत आलेला आहात. लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा जर काय करावं लागेल आपल्याला, तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चालवावी लागेल. सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट उभी करावी लागेल. निवडणुकीमध्ये जे आपले आया-बहिणी आहे आणि जे आपले बुजुर्ग लोक देखील निवडणुकीमध्ये मध्ये मतं विकतात. ते मतं विकणं तुम्ही या ठिकाणी थांबवा. जोपर्यंत तुम्ही मतं विकणं थांबवत नाही आणि आपल्या विवेकाला जागृत करून तुम्ही या ठिकाणी मतदान करत नाही, तोपर्यंत लक्षात घ्या, या देशामध्ये तुमचं काही होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे 2 कोटेशन फक्त मी आजच्या या दिवशी तुम्हाला सांगतो. एक कोटेशन आहे 1944 चं. मद्रासमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन भरलं असताना बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली, की तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, आमचा अंतिम उद्देश काय आहे, तर या देशाची शासनकर्ती जमात बनणं हा आमचा अंतिम उद्देश आहे. आणि दुसरं महत्वाचं कोटेशन असं आहे, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये भाषण केलं. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, की संविधान हे कितीही चांगलं असलं आणि संविधान लागू करणारे लोक जर चांगले नसतील, तर त्या संविधानाचा फायदा नाही. आणि संविधान कितीही वाईट असलं आणि जर ते लागू करणारे लोक चांगले असले, तर त्याचा उत्तर ते संविधान अंतिमतः श्रेष्ठ आणि चांगलंच या ठिकाणी ठरतं. आणि त्यामुळे लक्षात घ्या, का बरं बाबासाहेब आंबेडकरांनी ही व्यवस्था मांडली, का बरं ही भूमिका मांडली, त्याचं कारण असं आहे, की जर तुम्हाला असं वाटत असेल, की हो त्यांचं खरंच संवैधानिक हक्क अधिकार हे समाप्त होताना दिसतात, तुमच्या पिढ्या उद्ध्वस्त होताना दिसतात, तुमच्या विरोधात षडयंत्र करून आमचे कवच कुंडली ही नष्ट करण्याच्या संदर्भामध्ये चर्चा होत आहे. का आपल्याला इथे या ठिकाणी जागृत झालं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शासन जमात बनण्याचा प्रवास आपल्याला करावा लागेल, हे लक्षात घ्या. परंतु त्याआधी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल? सर्वात पहिल्यांदा तुम्हाला त्याआधी या ठिकाणी करावं लागेल ते म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट उभी करणं, स्वाभिमानी आंदोलन उभी करणं, मतं न विकण्याची चळवळ या ठिकाणी उभी करावं. तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी लागेल. आता तुम्ही म्हणताल काय एवढी लाँग प्रोसिजर करायची काय? हो, ही एवढी लाँग प्रोसिजर आहे. ही एवढी लाँग प्रोसिजर आहे आणि ती तुम्हाला जलद गतीनं करावीच लागणार आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता मोर्चे, आंदोलनं
काढून काहीही होणार नाही हे लक्षात घ्या. कारण मोर्चे आंदोलन खूप वेळा काढले, रीडर्स प्रकरणात काढले, नामांतराच्या प्रकरणात काढले, खूप साऱ्या लोकांनी, खूप समूह घटकांनी आपल्या रिझर्वेशनसाठी पण काढले, मोठमोठे मोर्चे काढले. या मोर्चांमधनं, या आंदोलनातून फक्त पोलीस केस होतात, लोक आपले तुरुंगात जातात, यांनी काय होणार नाहीये. ते आता लाँग टर्मवर तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागेल. काहींचं असं म्हणणं आहे, मग आपले प्रतिनिधी कुठे गेले? आपले प्रतिनिधी कुठे गेले? महाराष्ट्र सरकारमध्ये आणि त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या केंद्र सरकारमध्ये जे आपले प्रतिनिधी आहेत, ते कुठे गेले? ते का बोलत नाही? अरे बाबांनो, हे सर्वजण पुणे कराराची पैदास आहे. ही सर्व लोक पुणे कराराचे पैदास या ठिकाणी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी यांना या ठिकाणी दलाल आणि चमचे या शब्दामध्ये या ठिकाणी बोललेले आहेत. त्यामुळे हे लोक तुमचं या ठिकाणी कधीच कल्याण करणार नाही. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. समाजाचं हित पेक्षा यांना व्यक्तिगत हित महत्वाचं आहे आणि हे लोक ज्या पक्षातून निवडून आले त्या पक्षाच्या या ठिकाणी अध्यक्षाचा आदेश आल्याशिवाय हे लोक या ठिकाणी जेवण पण करत नाही. अशी व्यवस्था या एससी, एसटी, ओबीसीतील या ठिकाणी लोकप्रतिनिधींची आहे. हे खरे तुमचे प्रतिनिधी नाही, तर हे चमच्या युगाची पैदास या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं हे आंदोलन हे तुम्हाला तुमच्या हातात घ्यावं लागणार आहे. शेवटी लक्षात घ्या, जर का समाज हा लाचार असेल, तर नेता हा लाचार निर्माण होतो. जर का समाज स्वाभिमानी असेल, तर समाज हा या ठिकाणी स्वाभिमानीच निर्माण या ठिकाणी होतो आणि त्याचबरोबर नेता पण स्वाभिमानीच या ठिकाणी निर्माण होतो. आणि त्यामुळं आधी तर स्वाभिमानी समाज बनवा आणि त्यानंतर मग स्वाभिमानी नेता त्यातून या ठिकाणी निर्माण होईल, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मग आपल्याला आता इथून पुढे सतत होणं गरजेचं आहे. एससी, एसटी, ओबीसीच्या राजकीय आणि संवैधानिक हक्क अधिकारांसाठी जर का आपण आता जागृत नाही झालो, कदाचित भविष्यामध्ये याही पेक्षा खतरनाक निर्णय, याही पेक्षा या ठिकाणी वेगवेगळे निर्णय तुम्हाला या ठिकाणी बघावे लागतील. निर्णय घेत असताना एससी, एसटी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस आणि जे काही रिझर्वेशन दिलेले जे काही समूह घटक आहे, त्यांचा विचार केला गेलेला नाहीये. सामाजिक न्यायालय इथे या ठिकाणी काळिमा फासण्याचं काम इथे या ठिकाणी केलेलं आहे, असा आपल्याला यातून अर्थ या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून मग लक्षात घ्या आणि एक तर गोष्ट लक्षात घ्या. मला सांगा, महाराष्ट्र सरकारने हा जो काही निर्णय घेतला, हा निर्णय घेण्याच्या आधी महाराष्ट्र सरकारनं हे जाहीर करणं गरजेचं आहे, की हो, एससी, एसटी, ओबीसी आणि त्याचबरोबर ईडब्ल्यूएस घेऊया आपण त्यांना. ते आता आपले मित्रच झालेले आहेत, कारण ते या घटकामध्ये आलेत. तर एससी, एसटी, ओबीसी हा जो प्रवर्ग आहे, या प्रवर्गाचं तुम्ही रिझर्वेशन जे आहे, त्याचा बॅकलॉग जो आहे तो भरलाय का? या एससी, एसटी, ओबीसीचा जो काही बॅकलॉग या ठिकाणी आहे, तो बॅकलॉग तुम्ही भरलाय का रे आतापर्यंत? मला फक्त महाराष्ट्र सरकारला एवढंच सांगायचं, 10 वर्षांचा बॅकलॉग त्याचा तुम्ही या ठिकाणी वृत्तांत द्या. हा 10 वर्षामध्ये आमचं सरकार होतं. या 10 वर्षामध्ये आम्ही एवढा बॅकलॉग कंप्लीट केलाय. आता सगळा बॅकलॉग या ठिकाणी संपलाय. लक्षात या देशाला स्वातंत्र्य होऊन 70-75 वर्ष झाली. तुम्ही एससी, एसटी, ओबीसीचा मग ते कोणतंही सरकार असू द्या, या एससी, एसटी, ओबीसीचा बॅकलॉगच भरला नाही. तुम्ही या ठिकाणी एससी, एसटीचा उमेदवार हा त्या पदाला पात्र नाही म्हणून ओपनच्या जागा, ओपनच्या लोकांना भरती केलं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एससी, एसटी, ओबीसीचा बॅकलॉगच तुम्ही या ठिकाणी भरलेला नाहीये. आणि असं असताना आता त्यांचा ओपनमध्ये जाणारा जो प्रवेश होता, तो देखील तुम्ही या ठिकाणी रद्द करून ठेवताय. हे लक्षात असू द्या. त्यामुळं आता इथं सरकारनं जी काही मेख मारलेली आहे, त्या मेखला प्रत्युत्तर हा या ठिकाणी मोर्चे, आंदोलन यातून या ठिकाणी नाहीये. तर या पद्धतीची लाँग टर्म लढाई ही या ठिकाणी उभी करावी लागेल. कारण लाँग टर्म लढाई जी आहे, ती या ठिकाणी कायमस्वरूपी टिकणारी या ठिकाणी असते. मोर्चा आंदोलनातून या ठिकाणी ते होणार नाहीये, हे पण या ठिकाणी लक्षात असू द्या. त्यामुळं अशा प्रकारे त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था हाती न घेता आपण या ठिकाणी इथं संघटित होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं समाजाला सर्वात पहिल्यांदा न विकाऊ समाज बनवावं लागणार आहे, हे लक्षात असू द्या. निवडणुकांमध्ये पैसे घेऊन मतदान करून करणारे लोक जे आहेत, याचमुळं ही व्यवस्था तुमच्यावर येऊन ठेपलेली आहे, ही वेळ तुमच्यावर येऊन ठेपलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, बस आजच्या या दिवशी एवढंच फक्त सांगायचं होतं. सतर्क राहा, सावधान राहा. आपल्या संवैधानिक हक्क अधिकारांप्रती तुम्ही आपल्या कुटुंबाला, आपल्या मित्रांना आणि आपल्या समूह घटकांना जागृत या ठिकाणी करा.
उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये पुन्हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. उपवर्गीकरण या ठिकाणी होईल, नाही होईल हा नंतरचा प्रश्न. आधी रिझर्व्हेशन वाचवा, नंतर बाकीचं काय आहे ते या ठिकाणी लढा. एवढंच फक्त आजच्या या दिवशी मला सांगायचंय. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.